बैठकीमध्ये नेमकं येणाऱ्या निवडणुकांच्या विषयाला घेऊन काही ठरतंय का किंवा गेल्या काही कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या विषयाला घेऊन काही चर्चा केली जाते का पाहूयात। यावरती लक्ष ठेवून आहोत आपण। यानंतर पुढे पाहणार आहोत राज्यात आपली सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता त्यांनी केलेल्या या विधानाची चर्चा होते। दुसरीकडे आपल्याला तिकीट मिळू नये आणि आपला विजय होऊ नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष दोटे यांना सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। पैशाचा आमिष दाखवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला। आगामी विधानसभा निवडणुकीची लोकसभा क्षेत्रातील सर्व 6 तिकीटं आपण वाटणार असल्याचं धानोरकर उत्साहाच्या भरात म्हणाले। अरुण भाऊने या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीने सुभाष भाऊला सुद्धा सुपारी देण्याचा प्रयत्न आमच्याच पक्षातील लोकांनी केला की काही करा पण प्रतिभा धानोरकरला तिकीट भेटली नाही पाहिजे, तुम्ही तिकीट घ्या म्हणजे जेणेकरून सुधीर मुनगंटीवार हा घरी बसल्या निवडून आला पाहिजे। पण ज्या पद्धतीने सुभाष भाऊ सुरुवातीपासून माझ्या सोबत होते आणि त्यांनी शब्द दिला की जिचा नैसर्गिक हक्क आहे मी कायम तिच्या सोबत राहील आणि त्यांनी त्यांचा तो शब्द शेवटपर्यंत पाळला। अनेक लोकांनी त्यांना पैशांनी देखील मॅनेज करायचा प्रयत्न केले पण ते कोणाच्या अशा खोट्या आश्वासनाला विकले गेले नाही आणि त्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवला। या क्षेत्राची आमदार म्हणून सगळ्यांच्या तिकिटा मलाच वाटायचे आहे आणि तिकिटा वाटत असताना तिकीट आता देईलच पण मंत्रिपद नक्की सुभाष भाऊला भेटलं पाहिजे याच्यासाठी देखील मी प्रयत्न करेल। कारण माझ्या तिकिटाच्या वेळेस मला माहित आहे की अनेक आमच्या पार्टीतल्या लोकांनी विरोध केला।